शेवट तो भला माझा बहु गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निताचे माहेरा भेटी रखुमाईचे वरा, परिहार झाला, परिहार झाला अवघे दुःखाच्या मागिला. आलो निताचे माहेरा भेटी रखुमाईचे वरा. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निताचे माहेरा भेटी रखुमाईचे वरा. सेवेसाठी निवडलेला अभंग जाळोनी संसार बैसडो अंगणे किंवा वारकरी संप्रदायामध्ये ज्याचं कुटुंब असं व्यक्तिमत्व असे तुकोबर आहे. वारकरी संप्रदायाच्या कलेशस्थानी विराजमान असणारे तुकोबर आहे. यांच्या गाथ्यातला सर्वांच्या पाठात वारकरी संप्रदायातला एकही टाळकरी की ज्याला हा अभंग पाठ नाही असं नाही, सर्वांच्या पाठांतरातला आणि तो कोपर आहे. आज या अभंगामधून जिवंतपणे माझा शेवट कसा गोड झाला हे प्रतिपादन करतायत. विठ्ठल विठ्ठल
श्राद्ध कर्तव्य आहे. वैकुंठवासी सुभाबाई नरहरी शेख यांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणजे अर्थात वर्ष श्राद्ध. या निमित्ताने त्यांचे जे सुपुत्र आहेत हरिभक्त परायण, जे की महाराष्ट्रामध्ये प्रख्यात गायक आहेत, असे आदरणीय अनंत महाराज शेख आणि 2 नंबरचे सुपुत्र आदरणीय तसेच सात्विक दोन्हीही भावंड शिवदास नरहरी शेख या शेख परिवाराकडून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम. त्यांच्या उदरी 2 सुपुत्र आणि 2 कन्या आहेत. एका कन्याचं नाव शकुंतला आणि दुसरीचं शेवाबाई, समाबाई, अशा 2 कन्या आहेत. आणि ह्या सात्विक परिवाराची किंवा सात्विक जे पुत्र जन्माला आले त्यांच्या मातेची सेवा करण्याचं परम भाग्य मला लाभतंय. ते माझ्या भाग्याचा दिवस आहे. कारण तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैव पालनाही कुणाची. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. निश्चितच वैकुंठवासी शोभाबाई आईसाहेब या निश्चित आजवरून पाहत असतील की माझ्या लेकरांनी 2 दिवसीय कीर्तन महोत्सव माझं स्मरण म्हणून या ठिकाणी ठेवलेलं आहे. खरं पाहिलं तर आई वडिलांच्या ऋणामधून कुणीच उतराई होऊ शकत नाही. जसं आईनं गर्भाशयामध्ये आपल्या बाळाला वाढवलं, गर्भाशयात या गर्भाची स्थापना झाल्यापासून ते बाळ कितीही म्हातारं होत तिचं आणि ती आई जिवंत असेल तर तिचं ते बाळच असतं. तुम्ही आजोबा झालात, तुम्ही पंजोबा झालात तरी तुमची आई जिवंत असेल तर त्या आजीचा आजोबा सुद्धा बाळच असतं. आणि जी बाळ जन्मल्यानंतर जे प्रेम होतं तेच त्या आजोबावरती आई प्रेम करत असते. तिच्या प्रेमामध्ये कधीच चढ उतार होत नाही. हे आईचं प्रेम आहे. एवढंच नव्हे तर जी माता 80 वर्षाची आहे पण तिचं एखादं बालक अपंग आहे, मतिमंद आहे आणि परावलंबी आहे बालक, आणि ते बालक 25 वर्षाचं झालंय, मतिमंद बालक, त्या बालकाची पूर्ण शुश्रूषा करण्याची जबाबदारी वडिलांपेक्षा आई पार पाडत असते. आता मी इथे नाव सांगत नाही. परवाला एका आजोबांना आम्ही भेटायला गेलो होतो आणि ते आजोबा जावयाकडे आहेत. 92 वर्ष वय आहे त्या आजोबांचं. त्यांचा निरोप आला होता, ताई बाबा तुमची आठवण करतात, एकदा बाबांना येऊन भेट द्या. मी म्हटलं बाबा गेल्यानंतर डोळ्यातले अश्रू काढण्यामध्ये काहीच अर्थ नाही. मृत्यू झाल्यानंतर जे जातो तो जिवंत असणाऱ्या माणसाचे घनिष्ठ संबंध वाढवण्यासाठी जातो, पण जो मृत झालेला देह त्याला काहीच कळत नाही. माझ्यासाठी 2 जण आले अंत्यसंस्काराला का माझ्यासाठी 3000 लोक आले, हे काहीच मृत आपल्याला कळत नाही. या जड आपल्याला कळत नाही. सूक्ष्म आत्मा निघून गेलेला असतो तेव्हा. आणि त्या बाबांच्या जे नातवंड आहे, जे मुलीचं मूल आहे, ते मूल आज 20 वर्षाचं आहे. ते मतिमंद आहे, पूर्ण परावलंबी आहे. ते मूल की त्याला स्नान घालण्यापासून, त्याला शौचालयात बसवण्यापासून जी आई नवजात बालकाची शी धुते, ती आई आज 22 वर्षाच्या 20 वर्षाच्या मतिमंद लेकराची कंबर नाही शी धुवून काढते, त्या बाळाला स्नान घालते, पूर्ण कपडे परिधान करते आणि दररोज त्याला अष्टगंधाचा टेडा लावते. ती माता त्या लेकराला साक्षात कृष्ण कन्हैयासारखं ती सजवते माता. बाळ मतिमंद असो, बाळ काळा असो, बाळ बोबडा असो, असा बाळ असून दुर्गुणी असो, त्या दुर्गुणी मुलावर सुद्धा आई तेवढंच प्रेम करत असते. म्हणून या आईच्या आणि या वडिलांच्या ऋणामधून कुणीच उतराई होऊ शकलेलं नाही. मन आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा एक प्रसंग म्हणजे एक आहे, तिचे जे विधी आहेत, विधी त्या आईच्या आई आणि बाबा गेल्यानंतर करणं हे मुलांचा आद्य कर्तव्य आहे. कारण आज जे 2 बांधव, हे शेख परिवार जे आईच्या स्मरणार्थ वर्षश्राद्ध करतात,
आजपर्यंत जे पुण्य केलेलं आहे आईच्या स्मरणार्थ ते पूर्ण पुण्य आजपर्यंत त्या मातेच्या पदरी आपल्याला टाकता येतं. माता जाताना फुटकं खापर सुद्धा घेऊन जात नाही, तुमच्या घरातला 1 रुपया सुद्धा घेऊन जात नाही, सर्व काही मुलासाठी ती ठेवून जाते, पण घेऊन काहीच जात नाही. आणि आपणही गाठोडं बांधून देत नाही. आपल्याला फक्त एकच गाठोडं बांधून देता येते, माता गेल्यानंतर तिचं गोड जेवण, तिचं मासिक, तिचं 6 मासिक आणि तिचं वर्ष श्राद्ध, हे जे पुण्य आहे ना वर्षभरातलं, एवढंच पुण्य आईला आपण देऊ शकतो. म्हणून आज या शेप परिवारांचा पर्व काळाचा दिवस आहे. मी म्हणत नाही, ज्ञानोबा म्हणतात, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करविती पारवणे, जे माता पितर मरणे अंकित जो दिवस. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करविती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जो दिवस. ज्याचे आई वडील गेलेले आहेत आणि त्या आई वडिलांचं स्मरण करून वर्ष श्राद्ध साजरं करणं म्हणजे हा आज यांच्यासाठी पर्व काळाचा दिवस आहे. की माता हा सूक्ष्म देह, सूक्ष्म जीव, खरं पाहिलं तर 16 मुक्काम असतात या जीवाचे. आणि आजचा शेवटचा मुक्काम आहे आमच्या आई साहेबांचा दक्षिण दिशेला यमराजाच्या दरबारामध्ये. मातोश्रीकडून कुठलंच पाप घडलं नसेल, कारण हे सात्विक परिवार आहे, पण सरासरी आपल्याकडून नकळत बरेच पाप घडलेले असतात. ती स्त्री असो अथवा पुरुष असो, आपल्या गळ्यामध्ये टपोऱ्या मण्याची जरी माळ असली ना, आपल्याकडून बरेचशी नकळत पाप घडलेली असतात. आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा पाया खोदताना बरेचसे जीवजंतू त्यामध्ये मेलेले असतात. जी वाळू वापरतो त्याच्यामध्ये जीवजंतू मेलेले असतात. घरात धुळण झाले हीट स्प्रे मारतो आपण, घरात मुंग्या झाल्या हिटलाईट चॉकपीस फोडतो आपण, ही पाप भरपूर होतात आपल्याकडून. मग जेव्हा यमराजाच्या दरबारामध्ये हा सूक्ष्म देह ज्या वेळेला हजर होतो त्या वेळेला यमराजा प्रत्येक जीवाला विचारत असतो, बाबा या मृत्यू लोकामध्ये 184 यवनी जीव मी जन्माला घातले, पण त्यापैकी अमूल्य किमतीचा मनुष्य देह तुला दिला होता. त्या मनुष्य देहाला आल्यानंतर नेमकं तू काय काय केलं, काय पुण्याचे काम केलं, काय पापाचं काम केलं. त्यावेळेला सरासरी पापात्मा त्या तिथे गोंधळून जातो यमराजाच्या पुढे. जसा एखादा ऑडिटर आला ना ऑफिसला अचानक आणि ऑडिटरनं चेक करायचं ठरवलं मस्त, तर कर्मचारी किती घाबरून जातात. ज्यांनी ऑडिट अटेंड केलं असेल त्यांना अनुभव. हा ऑडिटर आहे आपल्या आयुष्याचा यमराज, आणि तो ऑडिट करत असताना माझ्याकडून पुण्य झालेलं आहे असं गृहीत धरून जर पाप शिल्लक राहिलं तर मला या यमराजाच्या हातातला यमदंड आहे ना तो माझ्या डोक्यावर घ्यावं लागेल. म्हणून हा प्रत्येक सूक्ष्म जीव त्या ठिकाणी खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो की माझं पाप शिल्लक राहू नये, माझं पुण्य शिल्लक राहावं. आणि नेमकी गडबड काय होती बाबा, आपलं पाप शिल्लक राहतं. पुण्यातून पाप वजा केल्यानंतर त्या ठिकाणी पापच शिल्लक राहतं माणसाचं. आणि पाप शिल्लक राहिल्यानंतर त्यावेळेला तो यमराज गेल्यानंतर विचारत असतो, अरे बाबा कशासाठी पाप केले तू एवढे. तो जीवात्मा म्हणतो माझ्या स्वतःसाठी काहीच केलं नाही, मी जे खोटं बोललो याची टोपी त्याला घातली. त्याला म्हटलं मी तुला नोकरी लावतो, 5 लाख रुपये दे, आणि ते माझ्या परमार्थासाठी माझ्या प्रपंचासाठी लावले. पण हे जे सर्व पाप केली ती माझ्या मुलासाठी केलेली आहे पाप. मग आता या पापाचा भागीदार तुझे मुलं होऊ शकतात का? ज्या मुलांसाठी एवढं पाप केलं, तुझ्या डोक्यावर यमदंड आता बसणार आहे, ते मुलं तुझ्यासाठी काही करतात का? बघ खाली वळून, कधी मृत्यू लोकांमध्ये त्यावेळेला यम दरबारातला जो सूक्ष्म देह आहे तो देह खाली वळून पाहत असतो आपल्या कुटुंबाकडे, आपल्या मुलाबाळांकडे, की मी ज्यांच्यासाठी पाप केलं, मी ज्यांच्यासाठी आता डोक्यावर यमदंड खाणार आहे, मार खाणार आहे मी यमराजाचा, ते माझ्यासाठी काही करतात का? निश्चितच आई साहेब खाली वळून पाहत असते आणि आई साहेबांना दिसत असेल ज्या ताई आपल्या शेपोडीला मुलीसारख्या आहेत, ज्या ताईचं ही शेपोडी माहेरच आहे, ताईंचं कीर्तन ठेवलं, उद्या आदरणीय व्याकरणाचार्य गुरु ज्यांचे आहेत अशा आदरणीय ठेवलं, असं अन्नदान पूर्ण नगर भोजन
आणि वस्त्रदान हे तिन्ही दान ह्या आईनं डोळे भरून जर वरून पाहिलं तर आई निश्चितच तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कर्म धर्म